समृद्धी महामार्गाच्या पथकरामध्ये म्हणजेच टोलमध्ये आजपासून 19% वाढ झाली आहे आणि टोलमध्ये वाढ झाल्यामुळे समृद्धी महामार्गाचा प्रवास महाग झालाय। नागपूर ते इगतपुरी 625 किलोमीटरचा जो पॅच सुरू झालाय त्यासाठीची ही दरवाढ आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आता हा टोल नाका आहे ज्या ठिकाणावरून प्रत्येक वाहनांची एंट्री होते। पूर्वी या टोल नाक्यावरून एंट्री केल्यानंतर प्रत्येक किलोमीटर म्हणजे कुठलाही टोल नाका असेल तिथून एंट्री केल्यानंतर प्रत्येक किलोमीटरला या ठिकाणी 1 रुपये 73 पैसे द्यावे लागत होते। मात्र आजपासून या ठिकाणी तुम्हाला या समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा असेल, 4 चाकीनं करायचा असेल तर 2 रुपये 6 पैसे प्रति किलोमीटर या ठिकाणी द्यावे लागतील। पुढे जर आपण पाहिलं तर जी मध्यम वाहनं आहेत त्याला 3 रुपये 32 पैसे द्यावे लागतील। मोठ्या वाहनाला तुम्हाला 6 रुपये 97 पैसे द्यावे लागतील। ट्रेलरसाठी तुम्हाला 10 रुपये 93 पैसे द्यावे लागतील। म्हणजे काल रात्रीपासून हा मार्ग महाग झालेला आहे। वाढायला नव्हतं पाहिजे रेट, कारण बाकी सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या गोष्टी कमी झाल्या, रेट कमी झाले, कापसाचे रेट कमी झाले, सोयाबीनचे रेट आज 4,000 रुपये भाव आहे, त्यासाठी 4,000 रुपये भाव आहे। आणि शेतकऱ्यासाठी जर काहीच नाही, आम्ही शेतकरी समजा इकडे फिरतो समजा तर कुठं आम्ही काही कामानिमित्त तिकडे आलो समजा तर असं होत नाही, व्हायला नाही पाहिजे ना। फक्त तुम्ही सगळे रेट वाढवून राहिले, जाण्या येण्याचे रेट, शेतकऱ्यासाठी काहीच नाही सुविधा करून राहिले। तर हे जे एक्स्ट्राचे दंड जे लावतात आहे ते कमी प्रमाणात लावले गेले पाहिजे, ठीक आहे ना। सर्वसामान्यांसाठी या गोष्टी परवडण्याला नाही आहे, ठीक आहे। समृद्धी हा मार्ग खूप छान उपक्रमात राबवला गेला आहे, पण त्याला कुठेतरी त्याचा जो रेट वाढवला गेला आहे तो शासनाने गव्हर्नमेंटने कमी केला गेला पाहिजे। तुम्हाला आता आर्थिक भुर्दंड या ठिकाणी बसणार आहे, कारण की हा समृद्धी महामार्ग आजपासून समृद्धी महामार्ग नाही तर समृद्धी महाग मार्ग या ठिकाणी झाला आहे, कारण काल रात्रीपासून टोलमध्ये वाढ करण्यात आली। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।